श्री पुंडलिक विजेते अध्याय 30. ओम नमोजी सद्गुरु तुझी दया सागरू तू करुणा कर कृपावरू माये बापा तुझी सतचित्ता आनंदी ख्याती तू पावला विख्याती शास्त्राने श्रुती स्मृती गाती तव कीर्ती तू अनंत अविनाशी परिजन्म वर्णाशी भोगशी भक्ती काजी अवताराशी म्हणून या तुझी कथली कथा जी अविट सर्वता भक्ती ज्ञानाची संस्था देण्या भक्ताशी तू देवा अमृता समान तू जगाचे संजीवन जीवन भक्त करशी समान आपणा परी तुझीच लागला चरण धूड जीवास मोक्ष सकड देवा तुझे तीर्थ जड अमृतापरी आता एका श्रोते जन जन्म मृत्यूचे तत्वगण त्याचे करतो विवरण या अध्यायी गुरुदेवादी अवतार राजा चक्रवर्ती जीव साचार जन्म घेता मृत्यूचा निर्धार त्याशी का परिसामान्य जीवाचे मरण श्री सद्गुरूचे देह त्यागन त्यात फरक तत्वानं आहे श्रोते हो तो तत्वाचा फरक सांगतो पा देखा त्याचा करा विवेक येथे पहा सद्गुरूचे मरण देह त्यागती स्थूल सूक्ष्म कारण तुम्ही ब्रह्म जाण तेथे निमग्न ते जे परमात्म्याचे जीवन भोगती लोकी जाण ते परमात्म्यात समान त्यागती देहास ते परमात्म्याशी त्याची सत्ता राहे स्वयं सर्वता अनंत होऊन अनंता माझी जागती ते अनंत शक्ती ज्ञान आनंदाचा अनुभव घेता साच्या आत्मवत देह त्यागाचा सोहळा भोगती ते परमात्म्यास नाही जन्म मरण आदी अंत न त्याशी जाण कल्पना रूप जग समान अनंत एकात्वी एक हो आता जीवाचे जन्म मरण त्याचे करतो विवरण ऐकून घ्या श्रोतेजन मृत्यूचे हे मनुष्य म्हणतो मनुष्य जेव्हा मरतो तेव्हा स्थूल देहाला त्यागतो सूक्ष्म कारण देह राहतो सोबतशी मग स्थूल देह विना राहतो संस्कार केंद्री जाणं अतीत जीवनाचे संस्कार वेठून काही काळ कंठी पहा मनुष्य जन्मी जाण मनुष्य करतो पाप पुण्य समसमान तव मनुष्य जन्म जाण मग येईल समय संपुने मानव जन्मी परी पाप पुण्याची तुलना येथे पाप राही धना ते करण्या अधिक उन्हा भोगणे नरक पुण्यापेक्षा पाप अधिक जाण जे जितके त्या अंशानं तो अधिपाप अंश भोगण्या अवस्था जाण नरक तो जाणावा पापापेक्षा पुण्य अधिक जाण ते जितके ज्या अंशानं तो अधिपुण्यास भोगण्या अवस्था छान स्वर्ग तो जाणावा स्वर्ग नरक नाही स्थान सुख दुःखाच्या अवस्था जाण जीव भोगी सूक्ष्म देहान सूक्ष्म लोकी ते पापपुण्याचे अधिवंशी भोगून पापपुण्य होई समसमान मग मानव जन्म जाण जीव घेई भुवरी मानव जन्म एकदा मिळता मानव जन्म मिळतच तत्वता जन्म घेणे न लागे अविचिता पशु पक्षा माझी उत्क्रांतीच्या वरच्या क्रमाला जव मानव योनीत येई जीवन तव उपक्रांतीच्या मार्गाने खाली न जाई कदा पहा दगड धातू वनस्पती कीट मच्छी पशु पक्षी येणे रीती वरच्या उत्क्रांतीच्या गती योनी माझी जाण दगड धातू योनी भोगून मानव योनी मिळे जीव लागून ते मिळता एकता जाण भोगी जन्म मरणाची परंपरा परिसूक्ष्माच्या भुवनाच्या चतुर्भूमिकेची पाप घडले जरी बहुत तरीच दगड योनी प्राप्त अपवाद ऐसा हो जरी जीवाचे स्थूल देह त्यागीला तरी सूक्ष्मदेह असे सोबतीला सूक्ष्मदेह संस्काराला राहो धरुणी प्रत्येक योनीत संस्कार असती पा नाना अविकार त्या योनीचे संपता संस्कार योनी दुसरी मिळे ते संस्कार राहते सूक्ष्मदेहात तो भोगण्यास जीव प्रवृत्त म्हणून योनी भोगुनी अनंत येतो मानव जन्मी तव देह राहे सूक्ष्म कारण तव जीवासन मुक्ती जाण सूक्ष्म कारण देहाचे मरण जाण पा मोक्ष तो जोवरी सूक्ष्म जीव मनोसंस्कार तोवरी स्थूल सूक्ष्म देहाचा परिवार संस्कार हे अनिवार्य पाडती संसारी ते म्हणून स्थूल सूक्ष्म मनोसंस्कार जव लोप पावती लवकर तरीच मोक्ष तत्वर जाना बापा श्री सद्गुरु कृपावर
नाशविती जीवाचे विविध संस्कार, तव नाश पावतात सत्वर मोक्ष घडे जीवाशी. शुद्ध मुळीची चेतना ती मुक्ता स्वरूप जाना, परिसंस्कार घडता नाना बंधन घडे जीवाशी. हे विविध संस्काराचे बंधन जवळ तुटे मोक्ष मार्गाने, श्री सद्गुरु कृपा पाहुने तै मोक्ष मिळे. पहा सूर्य आड आले ढग, ते निघून जात मग. सूर्याचे पाहाय जग, जगाचे जगी पै. तसेच हाय अध्यात्म प्रमेय, समजून घ्यावे अव्यय. काही न जाना वामसव्य, समसमान आढळ पै. पहा जन्म मरण गहन, त्याचे केले विवरण. ते स्वतः आपुले आपण जाना पै. जन्म मृत्यूच्या चक्रातून कसे सुटावे जीवान, तत्व हे गहन श्रुती सांगे पै. त्या श्रुतीचा अभ्यास करण्यास घडती सायास, म्हणून सद्गुरु चरणास दृढ धरावे पै. पहा प्रणवातून सृष्टी झाली निर्माण, त्या प्रणवाचे चिंतन गुरु बोधावे करावे पै. सुंदर मंत्र एकाक्षरी, त्याचा जप करावा अंतरी. श्री सद्गुरु मुखे ग्रहण करी, साठवा पा हृदयात अर्धमुखे जप करी. श्वास न्यावा त्रिकुटी शिखरी, मग आज्ञाचक्रावरी करावे ध्यान. आज्ञाचक्राची जागृती होऊन तेथे ज्योती उसळली, अंतर्दृष्टीने पाहती श्री योगीराज. पहा आज्ञाचक्रावर शोभे काशी विश्वनाथ, श्री सद्गुरु साचार दिसती तेथे. मग आज्ञाचक्रावरी जावे पा निर्धारी, पुढे ब्रह्मरंध्रावरी न्यावा प्राण. पहा ब्रह्मरंध्रावर चिन्मय आकाश सुंदर, निरंजन निरांकार वस्तू तेथे. प्रणवची साधन, प्रणव ते ब्रह्म. प्रणवी प्रणव जान, निरंकारी शून्य शून्य दिठी. निरंकार सृष्टी तेथे नीती नेती, बोले वेद वेदाचेही दिठी. झाले तेथे उलटी, सर्वांच्या शेवटी सद्वस्तू बीज ओकाराचे निज. महाशून्याचे स्वरूप प्रणवाचे निरंजन, ओंकार अक्षरी. अक्षरी निरंकार, विरीन मग साचार. होईल ते आकाशाच्या शेवटी, उलटी करून दिठी. पहा जग जेठी प्रणवरूप, प्रणवाचा डोळा त्रिपुटी विन आगडा. आपुला आपण सोवडा आत्मरूपी, प्रणव निर्गुण नाही गुण अवगुण. शुद्ध स्वरूप जाण, पुरुष पाही आहे नाही काही. न बोलावे तेथ प्राणस्वरूप सृष्टी, प्राणवरूप दृष्टी. प्रणव शेवटी प्रणवरूप अकार उकार मकार, मिळवणी साकार. तो हा अंधकार, तो हा ओंकार. अर्धमात्रा ओंकार पुसणी सबल, शब्दाचा पहाड तेथेच शब्द घोळला मावळला. निशब्दाचे वर्णन, प्रणवी प्रणव जाण. अलक्ष वस्तू ते शब्दातील मौन, तेथे रिधावे आपण. तेथे प्रणवी प्रणव जाण. सदवस्तू ती सदवस्तू संपूर्ण, प्रभू पुंडलिक जाण. जेथे ज्ञाता ज्ञान मावळती. आदि ओंकार, मध्यांती ओंकार. प्रभू पुंडलिक साकार, ओंकाराची श्री सद्गुरु पुंडलिक. प्रणवाची देख, प्रणव सुरेख सुख माझी. श्री सद्गुरु पुंडलिक प्रणवाची देख, तयाचे श्रीमुख. प्रणवी पाही ओंकाराच्या शेवटी, श्री पुंडलिक जग जेठी. जेथे उठी जिठी न होई ते, आकाशाचे शेवटी ओंकाराचे गुज. महाशून्याचे ते निज सदवस्तू, वेदाचा विचार. तो हा ओंकार, निगमाचे सार. प्रणव हा प्रणवाचे गुज. उकलूनी घ्या बीज, शोधा आपुले निज सदवस्तू. पहा या अध्यायात जन्म मरणाची मात केली पाश्रुत. श्रोते हो, पाप पुण्य पोटी, स्वर्ग नरक शेवटी. त्याची अवस्था कोमटी केली कुठ. मोक्षाचे स्वरूप त्याचे विशद केले रूप. ज्ञानाचा दीप उजळलेला अक्षर ओंकार त्याचे. सांगितले साचे साधनेचा विचार, सांगितला प्रणवाचे सार. प्रभू पुंडलिक साचार, निर्गुण निरंकार बोलियेला.
सर्व अध्यात्माचे सार हा विसावा साचार, याचा करून विचार सार जाना. आदि मध्य अंती प्रणवाची चिंती, येते विसरून वृत्ती मुका झालो. इथं श्री पुंडलिक बाबा जीवन दर्शन. श्री पुंडलिकानाचं बाबा धान्य निमित्त करून, श्री सद्गुरू बाबा पुंडलिक बाबा घेती लिहून. तृतीयोध्याय सार गोड हा इथे. श्री सद्गुरू पुंडलिका असतो. ओम शांती शांती शांती.